वेदच्या वडिलांचा विषय जोवर मनात घोळत आहे तोवर मलाही शांतता नाही लाभणार. पण वेदची या विषयावर बोलणं इतकं सोपं नाहीये. नाही तर मी कधीच बोलून मोकळे झाले असते. मी जर चुकून बोलले तर बाबाराव खुद काही करू शकतात. काय करू मी? मन मोकळं करायला मला बोलावं तर लागेलच ना. त्यासाठी मार्ग शोधायला हवा. लाल्या, लाल्या, तू आवाज दिलास मला? किती गोंडस आहेस रे, किती निरागस आहेस. लाल्या ऐक ना, तू मित्र आहेस ना माझा. लाल्या मस्ती करतोयस हा? ऐक ना, इकडे बघ ना, ऐक ना माझं मी काय सांगते. मी माझ्या मनातली गोष्ट शेअर करू तुला? वेद खूप चांगला मुलगा आहे रे. तू मला सांग ना, आमच्यातला गैरसमज कसा दूर करू मी? मला भीती वाटते रे लाल्या. मी मनातलं सगळं शेअर करेन आणि त्याचा काहीतरी वाईट परिणाम झाला तर? मुली, आपल्या नवऱ्याची भीती कशाला वाटायला हवी? बर, तू एक काम कर, त्याला एखादा लॉलीपॉप दे, म्हणजे तो खुश होईल आणि तू तुझ्या मनातलं बोलून टाक. लाल्या, हे कोण बोलतय रे? कोण बोलतय लाल्या? बर, मी लाल्याच बोलतोय, लाल्याचं मन. लाल्या तू बोलतोयस? मग मला सांग, तू तर माझ्या इतका जवळ आहेस, तुझ्या मनाचा आवाज एवढा लांबून का येतोय? तू मनातली शंका घेऊन गोंधळ करू नको. मी लाल्याच बोलतोय, मग मी तुझ्या सोबत बोलणार नाही. जर तू माझं ऐकलं नाहीस तर मी तुझ्या सोबत बोलणार नाही. मोजून लॉलीपॉप देऊ नये, जास्तच लॉलीपॉप दे मित्राला, म्हणजेच वेदला. कारण त्याला अजून कोणाला लॉलीपॉप द्यायचे असेल तर दुसरं कोणाला, म्हणजे तुलाच ना? लाल्याचं मन तू ना? ये खाली, ये इकडे ये. काय रे, तू आहेस ना लाल्याचं मन? मला फसवतोयस? नाही, ज्या लाल्याला बोलता येत नाही तू त्याला तुझ्या मनात सगळं सांगतेस, आणि मी तुझा मोठा भाऊ आहे, मला नाही सांगत. जा, मी नाही बोलत. अरे तू तरी रागवू नकोस बाबा माझ्यावर. नाही ऐक, मी तुला एक गंमत सांगतो. मी अभ्यास केला नाही का नाही, माझी आजी खूप रागवते माझ्यावर, आबोला धरते. मी बोलायला गेलो का नाही, आजी मान फिरवते, दुर्लक्ष करते. बरं, मग मला कसंही तिच्याशिवाय जमत नाही ना ग. मी काय करतो माहितीये? मी ना वहीच्या पानावर सॉरी बोलण्यासाठी एक चिठ्ठी लिहितो आणि ते दप्तरात ठेवतो. शाळेत जाण्यापूर्वी माझ्या दप्तरात काय काय आहे ते आजी चेकच करते. तेव्हा ती चिठ्ठी सापडली की ती चिठ्ठी वाचते, तिचा रागच पळून जातो. तू का असं नाही करत? चेंडू, थँक्यू. तू सहज बोलता बोलता माझ्या मोठ्यातला मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. खरंच थँक्यू. थँक्यूनी काम नाही चालणार, फी तर लागेलच. आता फी काय तुझी? 4 लॉलीपॉप, म्हणजे रोजचे 2 आणि एक वेदचा राग घालवण्याचा सल्ला दिला त्याचे 2. मी तुला 6 लॉलीपॉप देते. लाल्याचं मन बनल्याचे 2 एक्स्ट्रा. लबाड कसला, मला फसवतोयस. दे टाळी.
नमस्कार मालिक. नमस्कार. अरे कुठे होतीस तू विटा? चल डबा दे लवकर, मला उशीर होतोय. ऑफिसला जायचं तुला माहिती आहे ना, सकाळी सगळी गडबड असते. ते डबा पण रेडी करून ठेवला नाही अजून. विटा ऐकतेस ना? विटा काय तू मलाच का विचारतेस काय झालंय? तू कसला एवढा विचार करतेस? काय झालंय बेटा? वेद आणि नलीचं भांडण झालंय. हा ठीक आहे ना, एकमेकांशी बोलत नाहीयेत. हो ठीक आहे. बघा आता नवरा बायको आहे म्हटल्यावर भांडणं होणारच ना. आणि सगळीच मतं एकमेकांना नाही पटत. काहीतरी गैरसमज झाला असेल ना. एवढं गैरसमज गैरसमज दूर करायला हवा. आता काय झालंय हेच माहिती नाहीये तर मध्यस्थी तरी काय करणार? करतो करतो. आता मी ऑफिसला जाणार आहे की नाही, वेदशी बोलतो आणि काय असेल तर त्यांच्यातलं मिटवतो. ओके, पण तू मला डबा देणं. चल ना, मला उशीर होतोय ग. हा चल. नमस्कार मालक. कमाल आहे, सगळेच मला मालक किंवा छोटे मालक बोलतात. मलाच बोलतात. सौरभ भिकाजी काकाला असं काही बोलत नाहीत. म्हणजे या सर्वांना माहिती असावं की बिझनेस माझ्या नावावर आहे. पण बिझनेस तर बाबांच्या नावावर असायला हवा ना. बाबा इथे असताना कागदोपत्री बिझनेस माझ्या नावावर कसा? आणि सगळ्यांना माहिती आहे, फक्त मला सोडून. का? हा बोला. हॅलो मालक, आज स्टॉक चेकिंग आहे. हा, तुम्हीच मला आठवण करून द्यायला सांगितली होती, पण मी विसरलो. सॉरी. विसरलात का काम चुकारपणा केलात नेहमीप्रमाणे? काय चाललंय? नाही काय, तुम्हाला सगळ्यांना सगळ्यातलं कळतं पण वेळेवर कोणाला सांगता येत नाही. तुम्हाला सांगतोय, असला काम चुकारपणा मी खपवून घेणार नाही. ठेवा फोन. यांच्याशी मी उगाच रागावून बोललो. हा बोला मालक. नाही, ते मी जरा माझ्याच विचारात होतो आणि त्यामुळे तुमच्यावर आवाज चढला. सॉरी. काय मालक, तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक. आम्ही चुकणार आणि तुम्ही रागवणार, त्यात काय एवढं? ज्या विषयाचं मनात घोळ सुरू आहे तोच तो विषय पुढे येतोय. आता खरं काय आहे ना, ते बाबांनाच विचारायला हवं. त्या वर्करला उगाच बोललो. मनात राग असला ना की माणूस सतसत विवेकबुद्धी हरवून बसतो. असं वागून बोलून नाही चालणार.
काय चाललंय ते? लहान मालक बोललेत आजच हे काम पूर्ण झालं पाहिजे. त्याची काय गरज नाही, ते नंतर बघू. तुम्ही सगळे बाहेर जा. अहो पण मला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मोठा मालक मी आहे. चला बाहेर निघा. काय इथे काय करताय? ते बॉक्सेस लोड करायचे आहेत ना. मोठे मालक आत गेलेत, त्यांनीच आम्हाला बाहेर जायला सांगितले. बाबा आत आहेत? हो. खरं तर ना मी तुला मारणारच नव्हतो, पण तुझी बहीण आहे ना ती तिकळी, तिने वचनभंग केला माझा. माझ्यातलं आणि तिच्यातलं सगळं बोलणं तिने वेदला सांगितलं. त्यामुळे तुला आता मरावंच लागेल. तुझे बाबा ऋषीला ठार मारायला गेलेत. तुला त्याच्यावर पाळत ठेवायचे, त्यांना ते करू द्यायचं नाहीये आणि फोन करून वेळोवेळी मला कळवत राहायचंय सगळं. आईला लगेच फोन करू का, की आधी काय होतंय ते बघू? बाबा तुम्ही इथे काय करताय? आपलं काहीतरी शिकावं म्हणून माझ्या बरोबर घेऊन येतो, तर तू इथे येऊन गोंधळ घालतोस. हो बाबा, पण आणि तुम्हाला पण काय अक्कल नाही? गोडाऊन मध्ये एवढे उंदीर झालेत, त्याच्यातलाच एक माझ्या पायाखाली आला म्हणून शोधायला गेलो होतो. हा बोला. हा
हा बोला. किती वेळा तुम्हाला सांगितलं मी कामात असताना मला फोन करू नका म्हणून. लागलं का? नाही ओके मी ते उंदीर मारायचा बघा जरा, नाही तर असंच मार खात राहावं लागेल. काय चाललंय? या गोडाऊन मध्ये आपण खाद्य पदार्थ ठेवतो, इथे उंदीर होतात कसे? हलगर्जीपणाचा कळस झालाय. इथे स्वच्छता नको? लवकरात लवकर इकडे उंदरांचं औषध मारा आणि सगळं स्वच्छ करा. अरे चल. गाडी बाबा ते तर आताच सौरभ सरांना घेऊन निघून गेले. मला थोडं रजिस्टर चेक करताय का? ते कोणासोबत तरी आत पाठवून द्या. चेंडूने खरंच खूप छान आयडिया दिली आहे. चिठ्ठी लिहून आपली भावना व्यक्त करायची, त्यामुळे माझं मन पण हलकं होईल आणि इतके दिवस मला जे वेदला सांगायचं होतं ते पण सांगता येईल. कशी सुरुवात करू पत्राची? प्रिय वेद, खूप दिवसांपासून तुझ्याशी बोलायचं होतं, पण कधी बोलण्याची संधीच मिळाली नाही, तर कधी हिंमत होत नव्हती. आणि म्हणून मी खूप विचार करून माझ्या मनातलं तुला सांगावं, व्यक्त व्हावं म्हणून हे पत्र लिहायला बसले. मी माझं मन या पत्रातून मोकळं करते.